एक महत्त्वाची बातमी समोर येते ते म्हणजे निलेश राणे यांनी पैशांचं कसं वाटप होतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला असं संजय राऊत म्हणाले। शिंदे गटाचे लोक पैसे जास्त वाटतात असा अर्थ होतो असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे राणे विरुद्ध राणे होणं हे योग्य नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। मी चांगलं वागणाऱ्याच्या पाठीशी चुकीचा वागला तर त्याला सांगेन असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। भारतीय जनता पक्षानं आमदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला। मी निलेश राणे यांचं अभिनंदन करीन की त्यांनी कशा प्रकारे पैशाचं वाटप होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला। याचा अर्थ शिंदे गटाचे लोक पैसे खर्च वाटत नाहीत का, जास्त वाटत आहेत। पण कोकणामधल्या एका भागामध्ये आमदार राणे निलेश राणे यांनी कसं पैशाचं वाटप होतं यावरती प्रकाश पाडला असेल तर निवडणूक आयोगानं त्यांची दखल घेण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं हे काय मला योग्य वाटत नाही। मी सगळ्यांच्याच पाठीशी आहे। जो चांगला वागेल त्याच्या पाठीशी मी आहे। कोणी चुकला तर त्याला मी सांगेन। माझ्या पक्षाचा असला तरी मी चुकीच्या मागे उभे राहत नाही। जे काही योग्य असेल त्याच्या मागे मी उभा राहतो। त्यामुळे मी निश्चितपणे एवढं सांगतो की खरं तर जी काही परिस्थिती पाहायला मिळते ती काही चांगली नाही आहे। म्हणजे असं राणे विरुद्ध राणे वगैरे असं होणं काही योग्य नाही आहे। निश्चितपणे या निवडणुकीनंतर या संदर्भात एक मला असं वाटतं की आत्मचिंतन आम्हाला सर्वांना केलं पाहिजे। राऊतांकडून महायुतीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न होतोय असं नरेश म्हस्के म्हणाले। संजय राऊत यांनी स्वतःची काळजी घ्यावी असंही नरेश म्हस्केंनी म्हटलं। मुंबईची काळजी घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत असंही म्हस्के म्हणाले। मोदी पंतप्रधान अमितभाई शाह आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेऊन ते देवेंद्रजी आणि आमच्यात भांडण लावण्याचा जे काही प्रयत्न करत असतील असं कधी होणार नाहीये। आमच्या पक्ष जरी वेगवेगळ्या भूमिका असल्या आमच्यामध्ये राजकीय पक्ष म्हणून ज्या काही वेगवेगळ्या भूमिका आहेत पण आमची मनं एकच आहेत। आम्ही सर्वजण एक आहोत आणि संजय राऊतांना माझं एकच सांगणं आहे की स्वतःची काळजी करा, सध्या तब्येतीची काळजी करा, मुंबईची काळजी करण्याकरता आम्ही आहोत ना समर्थ। कशालाही तळमळ करताय। माननीय एकनाथ शिंदेजी एनडीएचे महत्त्वाचे नेते आहेत। एनडीएच्या घटक पक्षांना नेहमीच झुकतं देऊन त्यांच्या नेतृत्वाला बळकट करण्याचं काम आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलं आहे। त्यामुळं त्यांना हे जे संजय राऊत वगैरे बोलतात आहे हे वैफल्यग्रस्त मनस्थितीमध्ये जाऊन बोलत आहेत। माझं टक्कल पडलं तरी लोक मला शिकवतात असं अजित पवार म्हणाले। तर बाबा लोक अशीच असतात, सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं असंही त्यांनी म्हटलं। शिरूरमधल्या प्रचार सभेमध्ये अजितदादांनी हे मिश्किल वक्तव्य केलं। होय 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 बाबा होय, तर ही मला शिकवायला चाललंय। आता असं बोला, आता तसं बोला, हे असं करा, हे तसं करा। माझं पार्ट टक्कल ना टक्कल पडलंय तरी शिकवते। आता काय करू बाबाला? बाबा लोक अशीच असतात, सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं। कुठल्या बाबा लोकांचा तुम्ही विचार करा।